हा किताब आपण देणार आहोत. बाळाराम डिंगोरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. खास करून बाळाराम डिंगोरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. अतिश यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. मान्यवरांचा विशेष आभार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रवी डिंगोरे आणि त्यांच्या जोडीला सुजल गोपालदादा डिंगोरे यांचं शुभागमन होतं. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. पाच षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल आणि चेंडू जाईल तो सीमा पार. एक खणखणीत सुरुवात 4 रन चौकार. महेश गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू 4. इथे पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि इथे चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 4 रन. पाच षटकांचा हा सामना. महत्वाची लढत मैदानाच्या आत. इथे तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार. 4. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल ती 12. गोलंदाज तयार. महेश्वर फार मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात.
एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 13. या धावसंख्येवर 13 ऑन द बोर्ड, 13 धावा. 4 बॉल जे मात्र आतापर्यंत झालेले आहेत. 13 धावा, ज्यामध्ये 3 चौकार आपण पाहिलेत. गोलंदाजी मार्कवर तयार. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचंय. महेश समोर सुजल. इथे बिग हिट. चेंडू उंच हवेत. प्रतीक डाऊन दी बॉल. सुंदर झेल फलंदाज बाद. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार होताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 13 धावा. एक महत्वाची विकेट सुजल याची आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम जोशी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. निर्धारित 5 षटकांच्या लढती आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये सामना सध्याच्या घडीला सुरू होताना पाहायला मिळेल. तो स्वर्गीय मंजुळा स्मृती आणि P&P सलून क्वालिफायर 1 मॅच मैदानाच्या आत. तदनंतर एलिमिनेटर दिशांत 11 आणि त्यांच्या विरुद्ध कृपा 11. चौथा सामना सेकंड मॅच क्वालिफायर 1 त्यातील लुझर आणि तिसऱ्या मॅच मधील विनर म्हणजे एलिमिनेटर मधील. 40+ एक मॅच आहे. तदनंतर गोटेकर प्रीमियर लीगची फायनल आणि आईगाव देवी चषकाची फायनल. इथे टाकलेला हा बॉल आडव्या बाटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 15 या धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 15. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आता सध्याच्या घडीला आपण रोहनला पाहतो, कॅप्टनला. रोहन आणि राहुल हे 2 बंधू यांनी प्रस्तुत केलेला हा संघ स्वर्गीय मंजुळा स्मृती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर रोहन. फुलटॉस. क्षेत्ररक्षक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 16 धावा धावफलकावर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला दुसरं 5 षटकांची लढत. क्वालिफायर 1 जो जिंकेल तो सरळ फायनल मध्ये, जो पराभूत होईल त्यालाही एक संधी. गोलंदाज तयार. रोहन. इथे राखलेला हा चेंडू लाईन खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. धावफलकावर धावसंख्या वाढेल. 17 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील.
गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. रोहन फुलटॉस बिग हिट केलाय. प्रीतम जोशी पाठ मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 23 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 24 धावा धावफलकावर. रवी आणि रवीच्या जोडीला प्रीतम. 3 बॉल झालेले आहेत. धावफलकावर धावसंख्या 24. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहेत. रोहन शेळके यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. इथे बिग हिट. रवीच्या बॅटमधून एक टप्पा का चेंडू सीमा पार. 4 चौकार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला रोहन यांना आपण पाहतो. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल याही बॉलवर येईल. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 29 या धावफलकावर. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. रोहन प्रीतम साठी हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 29 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रतीक गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 29. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. 1 बाद 29 धावा. चांगली सुरुवात. P&P फॅमिली सलून. फुलटॉस. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 29. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. प्रतीक
गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. धावफलकावर धावसंख्या 30 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा गोटेगर प्रीमियर लीग मधील क्वालिफायर 1 आपण अनुभवत आहेत. महत्वाची लढत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज आणि फलंदाज बाद. पाहायला मिळाली. चिन्मय त्याने चांगला झेल पकडला. फलंदाज बाद. 30 या धावसंख्येवर दुसरा हादरा. गोलंदाज तयार आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अमर. अमर थोडं फास्ट झाला. मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील प्रतीक ची गोलंदाजी अफलातून राहिली आहे. 3 बॉल 1 धाव 1 डॉट 1 विकेट. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेगर आयोजित गोठेगर प्रीमियर लीग. इथे टाकलेला चेंडू अमरच्या बॅटमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न नाही. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. 31 धावा आहेत. आतापर्यंत चेंडू टाकलेत ते 4 धावा खर्च केल्या 2. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. रवीच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार. सेवन 37 धावा. गोलंदाज तयार आहे. इथे अजून एक बिग हिट आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू सीमा पार. 4. षटक क्रमांक 4 मध्ये विनय गोलंदाजी मार्कवर तयार होतील. धावफलकावर धावसंख्या 41. षटक क्रमांक 4 विनय आलेत आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक रेनवर बॅटर अमर. अमरची फलंदाजी फार महत्वाची आता या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. विनय स्ट्रायकर एंडवर बॅटर अमर. फुलटॉस.
ते क्षेत्ररक्षण अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळालं. संघाचे धावसंख्या वाढेल या एका धावाईच्या मदतीने जाऊन पोहोचेल ते आता 42 या धावफलकावर. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावर आपण पाहतायत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा, खास करून 5वा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. जो संघ जिंकेल तो आता सरळ इथून फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला एक संधी. क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू. कोठेकर प्रीमियर लीग GPL. रवी ऑन स्ट्राइक. इथे बिगिट केलाय. चेंडू उंचावेत. क्षेत्ररक्षक फार दूरवर्ती आहेत. एक धाव. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 43. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. P&P फॅमिली सलून. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 44 ऑन द बोर्ड. 44 धावा. पंचेचाळीस. बॅट चेज. विनयला सफलता. अमरबाद. हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल येत नाही. बॅटर. चांगली गोलंदाजी विनायची. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. धावफलकावर 45. इथे टाकलेला हा बॉल बिग हिट केलाय आणि इथे आलाय षटकार. अर्धशतक कंप्लीट. P&. सध्याच्या घडीला 51. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये रोहन गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर रवी आहेत. हे षटक फार महत्वाचे दोन्ही टीम साठी. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 53. रोहन यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना.
गोलंदाज तयार. इथे फुलटॉस चेंडू हवे. डाऊन द बॉल फिल्डर कॅच ड्रॉप. 2 धाबा या बॉलवर येतील. 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 55 धाबा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. क्वालिफायर 1 ची लढत मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना रंगत असताना दिशांत 11 आणि कृपा 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करा. दिशांत 11 आणि कृपा 11. इथे बिग हिट आणि इथे चेंडू सीमा पार आहे. षटकार. 6. एकसष्ट धाबा धाबल कव्हरेज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम पॅटिंग रवी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम स्ट्रोक तो मैदानामध्ये पेश करतोय, खेळतोय. रोहन इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. वाईट बॉल कॉल आलाय. वाईटच्या रूपानं गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. तिथे इष्टरक्षण थोडस असाधारण. 1 धाव. आणि इथे रनआउट. लेग बाईच्या रूपाने 1 धाव. दिशांत 11 आणि कृपा 11 टॉस साठी संपर्क साधा. दिशांत 11 आणि कृपा 11. दिशांत 11 आणि कृपा 11. एलिमिनेटर जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर, जो जिंकेल तो सेमी 2 खेळेल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररीत्या हाताळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 71. विजयासाठी 72 धावांचं लक्ष. चला लगेच क्षेत्ररक्षण सेट करायचंय. टीम P&P फॅमिली सलून योगेश दादा डिंगोरे यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं करूया मोस्ट वेलकम. बेस्ट बॅटरसाठी त्यांच्या वतीने एक आकर्षक असा कूलर. त्यांचाही मनापासून आभार.
विठ्ठलदादा डिंगोरे. चला राहुल दादा डिंगोरे टॉस साठी संपर्क साधा दिशांत 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. लक्ष्मण दादा डोंगरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत या पुढील सामन्याची. टॉस जो मात्र केला जातोय. पहिलाच बॉल फुल टॉस. कृपा 11 win the toss and choose the field first. दिशांत 11 या संघाला आमंत्रित केलं बॅटिंग साठी. पहिला चेंडू डॉट. गोलंदाज तयार प्रीतम. राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. राहुलच्या पाठमधून 4 चौकार.
चौकाराच्या मदतीने संघाचं अकाउंट जे मात्र ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत गोलंदाजी करत असताना प्रीतम जोशी, जे पी, समोर राहुल. इथे राखलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल, संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 5. पाच धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रीतम, सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर अभिषेक यांना आपण पाहणार आहोत. प्रीतमची गोलंदाजी ही कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. पाच धावा धावफलकावर स्वर्गीय मंजुळा स्मृती 11. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे 5 धावा. 5 षटकांमध्ये लक्ष आपल्याला पाहायला मिळते 72चं. 5 बनवल्यात, अजूनही 67 धावांची आवश्यकता. इथे राखलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 7. या धावफलकावर गोलंदाज तयार. प्रीतमचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते 8. या धावफलकावर 8 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. डी जमीत. चला थोडस फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण करणारा संघ रवी, खेळाडूंना सूचना करा, जास्त विलंब करतायत. डी फिटनेसचे ओनर महेंद्रदादा डिंगोरे उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाज हॅलो चेक. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर हर्ष. पहिलाच बॉल पाकफुटला गेले. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक यांच्या बॅट मधून. सीमारेषेच्या जवळपास चेंडू. तीन धावा. या बॉलवर येतील 3 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या 11. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर आपण गोटेगर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा अनुभवत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावातील खेळाडूंना सुवर्ण संधी खास करून आपण पाहिली.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. हर्ष समोर राहुल. इथे विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र राहुलचा पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 12 या धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतात हर्षला. इथे सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 14. चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. 4 रन. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. हर्षला सफलता. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. हा बॉल झाल्यानंतर ते विशेष सन्मान आपण करणार आहोत. मिलिटरीमध्ये कार्यरत आहेत आणि दादांचा विशेष सन्मान इथे जो मात्र केला जाईल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा बॉल, बिग हिट. मॅचची गोल्डन विकेट रोहन शेळके बाद. मान्यवरांचा विशेष आभार.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. रवी धापलकावर धावसंख्या 19. 18 बॉल आणि 53. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. एक धाव जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावर 20. अजूनही 52 धावांचं लक्ष. 17 चेंडू. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 17 चेंडू 52. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. 17 चेंडू 51 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण रवीला पाहतोय. इथे अप्रतिम स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक प्रतीक बाद. हा संघ जबरदस्त कामगिरी करतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत गबाळे आणि श्रीकांत गबाळे यांच्या मालकीचा हा संघ आहे. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. पंधरा चेंडू 47. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. त्याला वेळ वाचवणं गरजेचं राहील. भरपूर वेळ खर्च केलेला आहे या इनिंग साठी. इथे क्लीन बोल्ट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. चौदा बॉल 47. कोण नवीन बॅट्समन? गणेश नवीन बॅट्समन कोण खाली? मंदार न्यू बॅटर. बॉल हवेत. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अमर. 2 धावा इथे कंप्लीट होतील. संघा धावसंख्या धावपलकावर 27.
शेवटचा बॉल रवीचा आणि इथे बिग हिट मंदारच्या पाठमधून हा षटकार 6. कालच्या दिवसातील सुपरस्टार व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी क्रीडा स्पर्धा गाजवली असे आदी मडके व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आता पुढल्या वर्षी आपल्याला पुन्हा एकदा ते गोटेकर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. 5 षटक 40 धावा करू न शकणारा संघ म्हणजे आदी मडकेचा. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. धावफलकावर धावसंख्या 33. 39 अजूनही बनवायच्यात 12 चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रीतम जोशी JP गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर नंबर राहुल. क्वालिफायर 1 मैदानामध्ये आपण पाहतोय जो संघ जिंकेल तो फायनल खेळताना पाहायला मिळेल. क्वालिफायर 1 ची लढत मैदानाच्या आत. चला फास्ट थोडस फास्ट भरपूर वेळ घेत आहेत JP. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाचा धावसंख्या वाढेल 34. 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 38 धावा. 11 चेंडू 38. प्रीतम इथे बिग हिट राहुलच्या बॅट मधून षटकार. 10 चेंडू 32. बॉल द्या मैदानाच्या आत लगेच. 10 चेंडू 32. दहा चेंडू 32 धावा. हे समीकरण आपण पाहतायत. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये. क्वालिफायर 1 एका बाजूला P&P फॅमिली सलून, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मंजुळा स्मृती हा संघ खेळतोय. 10 चेंडूंमध्ये 32. राहुल ऑन स्ट्राइक. प्रीतम इथे राखलेला हा चेंडू. चेंडू डॉट. नऊ चेंडू 32. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू. वाडा शॉट. क्षेत्ररक्षण अप्रतिम. तोपर्यंत 2 धावा. 8 बॉल 30. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 8 बॉल शिल्लक आहेत. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता. धावफलकावर धावसंख्या 42. स्वर्गीय मंजुळा स्मृती या संघाला या स्पर्धेत हा सामना जिंकला तर ते प्रत्येक सामना जिंकणारा संघ अनबिटन राहील आणि या सामन्यात पराभूत झाला तर तो त्यांचा पहिला पराभव राहील. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते रन आउट. फलंदाज बाद. राहुल बॅक टू द पेव्हलियन.
महेश 1 महेश 2. 7 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्य. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महेश इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, तिथे ओव्हर थ्रो. 3 धावा, चौथ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा. 6 चेंडू 26. डीजे 6 गेंदे और 26 रन. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. सुजल गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज सुजल. कामगिरी कशी होते? 6 चेंडू आणि 26 धावा. 6 गेंदे और 26 रन. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू उंच हवेत. रबी डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. तदनंतर काहीतरी ते दाखवत होते की हाताला बॉल लागलाय, बोटाला लागलेला आहे बरोबर, परंतु कॅच ड्रॉप झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. 24 बनवा. हा 49 धावा आहेत. धावफलकावर 23 बनवायच्या. 5 चेंडू. 5 चेंडू 23. इथे टाकलेला हा चेंडू बॅट चेंज आणि फलंदाज बाद. विकेट. जवळ जवळ गोटेगर प्रीमियर लीगच्या फायनलचे दरवाजे पी अँड पी फॅमिली सलून अर्थातच प्रशांतजी गव्हाळे आणि श्रीकांतजी गव्हाळे यांच्या मालकीचा संघ आयकॉन रवी अँड टीम फायनलच्या प्रवेशद्वारापर्यंत आलेल्या. 3 चेंडू 22. भरपूर वेळ घेत आहेत. वेळ वाचवा हे फार महत्वाचं.
इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत फक्त एक सिंगल. 2 चेंडू 21 धावा. P&P फॅमिली सलून जबरदस्त कामगिरी जे मात्र या संघाची आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळा, चेंडू डॉट. शेवटचा बॉल. P&P फॅमिली, प्रशांतजी गव्हाळे, श्रीकांतजी गव्हाळे यांच्या मालकीचा संघ गोटेकर प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये दमदार एंट्री करण्यापासून फक्त एक चेंडू वंचित. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. P&P फॅमिली सलून हा संघ फायनल मध्ये दाखल. डीजे ओके ओके कॅरी ऑन. भरपूर मेहनत डीजे ऑपरेटरला देखील घ्यावी लागते, त्यांचे विशेष कौतुक. यानंतरची मॅचला सुरुवात आणि समालोचन